ॲज आय सेड इन द लास्ट व्लॉग दॅट वी आर गोइंग टू राजमाची. सो ही आहे राजमाचीची सकाळ. सकाळी सकाळी पाणी आलं होतं तर पहिल्यांदा पाणी भरून घेतलं. त्यानंतर पूर्ण घर क्लीन करून घेतलं. आंघोळीच्या आधीच मी झाडू मारायचं ठरवते, कारण झाडू आमच्या घराला फरशी नसल्यामुळे झाडू मारल्यानंतर सगळी धूळ नाकातोंडात आणि केस तर पूर्ण धुळीने भरून जातात. त्यामुळं मी पहिल्यांदा झाडूच मारून घेते. त्यामुळं झाडू मारून घेतात पहिल्यांदा. कारण सगळी धूळ अंगावर उडत असते, त्यामुळं मग मी फटाफट झाडू मारून घेतलं सगळे रूम. आमच्या गावाकडचं घर इतकं मोठं आहे ना, त्यामुळं खूप मोठे आहे, त्यामुळं अंगण पण झाडून घेतलं पहिल्यांदा. आणि मग झाडू मारून घेतल्यानंतर मग सासूबाईंनी गुरांना सोडलं होतं. मग कारण आमचे बाबाच जातात गुरांकडं, पण ते आज हॉस्पिटलला गेलेले, म्हणजे त्यांचं पाय दुखत होतं त्यामुळे ते इंजेक्शन घ्यायला गेलेले. त्यामुळं सासूबाई गुरांकडं जाणार होत्या, म्हणजे गुरांना सोडवायला जाणार होते. त्यामुळं मग म्हटले की मग तोपर्यंत मी शेण भरून घेते. अँड दिस इज नॉट फॉर जस्ट व्हिडिओ आय एम डुईंग. मी जेव्हा गावाकडे राहत होते 3 वर्ष मी गावाला राहते, तेव्हा मी त्या जेव्हा आजारी पडायच्या किंवा काही कुठं गावाला जायचे तेव्हा मीच शेण काढायचे. त्यामुळे हे काही नवीन नाही आहे माझ्यासाठी. आणि आमच्या मामाच्या गावाला जेव्हा मी राहायचे तिकडे पण मी शेण काढायला, गवऱ्या थापायला मला खूप आवडायचं. त्यामुळे हे काही माझ्यासाठी नवीन नाही आणि मी व्हिडिओ पुरतं देखील करत नाही. त्यानंतर शेण काढून झाल्यावर मी आंघोळ करून घेतली, देवपूजा केली आणि पहिल्यांदा डाळ शिजायला टाकली पोळ्यांसाठी. तर इतके उत्साह आहे की त्यांना नको म्हटलं तरी त्यांना त्यांच्या हातानेच करायचं असतं, नाही तर मग त्यांना राग येतो. तिला पण पोळ्याची डाळ शिजत टाकायची होती. त्यानंतर मग डाळ शिजायला टाकली. मग इकडं गूळ चिरून घेतलं तोपर्यंत. मग त्यानंतर मग हे करून घेतलं, पीठ मळून घेतलं. फटाफट पीठ मळून ठेवलं की मग जरा पीठ मिळून आलं की छान होतं. नंतर मग लगेच पुरण हे करून घेतलं, परतून. त्यानंतर सासूबाई इकडं मला मसाला वाटून देणार होत्या आमटीसाठी पाट्यावर, कारण इकडे लाईट्स नाही त्यामुळं मिक्सरचा तर काही प्रश्नच नाही. आणि त्यानंतर मग मी फटाफट पुरण वाटून घेतलं. नंतर मग मॅडमला झोपल्या होत्या, उठल्या, मग त्यांना भरवलं आणि आंघोळ घालून त्यांना भरून मग तिचं आवरून दिलं. आणि मग पुरणपोळी करायला घेतली. आणि दुपारी मग मी जेवणासाठी मसाले भातच केला होता, कारण मग पुन्हा पुन्हा ते संध्याकाळी तसंच राहतं. त्यामुळं मग मसाले भात केलेला आणि पुरणपोळ्या करायला घेतलेल्या. आणि त्यानंतर मग आवरून वगैरे आम्ही संध्याकाळी गेलो होळीची पूजा करायला, होळीला नैवेद्य घेऊन. ह्या आहेत माझ्या जाऊबाई, रेश्माताई आणि प्रगतीताई. आणि मग होळी करून आल्यावर माझ्या ज्या मोठ्या जाऊ आहेत सगळ्या, त्या भजी करत होत्या, कांदा भजी आणि पापड्या तळत होत्या. तर मग असा आजचा दिवस केला मस्त त्या. आणि आमच्या ज्या काकी त्या आलेल्या आणि मग आम्ही मस्त सगळ्यांना जेवायला वाढलं. मग शेवटी आम्ही जेवण केलं सगळ्यांनी. जेवण करून मग संध्याकाळी नवरा नवरीचा कार्यक्रम होता, त्याच्यासाठी मग संध्याकाळी आम्हाला वरात नाचवायची होती. त्यामुळं खूप मजा केली आम्ही, खूप एन्जॉय केला. अथर्व जो माझ्या जावेचा मुलगा आहे तो नवरी झाला होता, त्याला आम्ही ड्रेस आणि त्याला मंगळसूत्र वगैरे घालून त्याला नवरी बनवलं होतं. तर असा होता आजचा दिवस.